येत्या 22 तारखेला माघ चतुर्थी आहे. या दिवशी आपण गणपती बाप्पांचा जन्मोत्सव म्हणून हा दिवस साजरा करत असतो. या गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला हे आपण पौराणिक कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. एकदा पार्वती माता अंगाला उटणं लावून स्नान करत असताना त्यांनी अंगाच्या उटण्यानं एक सुंदर बालकाची निर्मिती केली. या बालकाला द्वारपाल म्हणून द्वाराचे रक्षण करण्यासाठी उभे केले. काही काळाने त्या ठिकाणी शंकर भगवान आले आणि त्यांनी आत जाण्यासाठी हट्ट धरला. त्यावेळेस आईची आज्ञा पाळण्यासाठी गणपती बाप्पांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. शंकर भगवानांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्रिशूळ फेकून त्या बालकाचा शिरच्छेदन केलेला आहे. हा संपूर्ण प्रकार पाहून पार्वती माता क्रोधित झाल्या, अतिशय दुःख करू लागल्या. यांचं दुःख आणि क्रोध शांत करण्यासाठी शंकर भगवानाने त्या बालकाला हत्तीचं शिर लावून पुनर्जीवन दिलेलं आहे. त्या सुंदर बालकाला महादेवाने म्हणजे शंकर भगवानाने असे वरदान दिले की तू गणांचा अधिपती आजपासून असेल. म्हणून त्यावेळेस त्या सुंदर बालकाचे नाव गणपती असे पडलेले आहे. दुसरे वरदान महादेवांनी असे दिले की जो कोणी मनुष्य तुझे पूजन करेल त्यांचं विघ्न तू हरण करशील. म्हणून त्यावेळेस विघ्नहर्ता असं गणपती बाप्पांचं नाव पडलेलं आहे. ठिकाणी आलेल्या सर्व देवतांनी मिळून त्या बाप्पांना असे वरदान दिले की पूजाच्या प्रारंभ समयी सर्वप्रथम तुझं पूजन होईल. जो कोणी मनुष्य तुझे पूजन प्रारंभ समयी करणार नाही त्याला त्याच्या पूजेचे फळ मिळणार नाही. म्हणून आपण कार्याच्या आरंभी गणपती बाप्पांचं पूजन करत असतो. गणपती बाप्पांना गणपती, विघ्नहर्ता आणि श्री गणेश या नावाने ओळखायला सुरुवात झालेली आहे. या दिवशी काय काय करायचे आहे, कसले अनुष्ठान करायचे आहे, गणपती बाप्पांची उपासना कशी करायची आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार.